राज्यातील सर्व महापालिकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले की ज्या उंच इमारती महापालिकेच्या सांडपाणी वाहिन्यांशी जोडलेल्या नाहीत किंवा ज्यांच्या आवारात स्वतःचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाही अशा इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच ओसी देण्यात येऊ नये। हा आदेश विशेषतः पुण्याच्या महापालिकेसाठी महत्त्वाचा ठरतो आणि पुणे शहरासाठी महत्त्वाचा ठरतो, कारण की दररोज नवीन गृहनिर्माण प्रकल्प इथे उभे राहत आहेत। सांडपाणी व्यवस्थेतील त्रुटींचे परिणाम केवळ पर्यावरणावर नाही तर थेट नागरिकांच्या आरोग्यावर होत आहेत। पुणेकरांनी आधीच अनुभवलं आहे या गोष्टींना। पण गेल्या वर्षी पुण्यात पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळल्यामुळे GBSचा उद्रेक झाला होता। ही घटना सांडपाणी व्यवस्थेतील निष्काळजीपणा सार्वजनिक आरोग्य आणि आपत्कालात कसा बदलू शकतो याचं जिवंत उदाहरण ठरलेली होती। फेब्रुवारी 2024 मध्ये हिंजवडी येथील सुमारे 20,000 लोकसंख्या असलेल्या ब्लू रिज टाउनशिपमध्ये रहिवाशांना त्यांच्या पिण्याच्या पाण्यात रक्तकिडे आढळल्याने मोठा धक्का बसला। ही सोसायटी थेट मुळामुठा नदीतून पाणी उचलते, पण ही नदी वरच्या बाजूच्या भागातून सोडल्या जाणाऱ्या प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यामुळे सातत्याने प्रदूषित होत आहे। टाउनशिपच्या माजी समिती सदस्य विजय पाटील यांच्या म्हणण्यानुसार तपासणीतून असे स्पष्ट झाले की सांडपाणी थेट नदीत सोडले जात होते। एक पाईप हलवण्यात आला, पण प्रदूषणाचा तो एकमेव स्रोत नव्हता। वरच्या बाजूच्या झोपडपट्ट्या, कामगार वसाहती आणि शेतीत वापरल्या जाणाऱ्या खतांमुळे नदीवर सतत प्रदूषणाचा ताण आहे। दुसरीकडे शहरातील भूजल स्थिती ही तितकीच चिंताजनक आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2023-24च्या अहवालानुसार पुण्यातील 6 भूजल निरीक्षण केंद्रांपैकी फक्त 2 ठिकाणी पाणी चांगल्या दर्जाचं आढळलं आहे, तर 3 ठिकाणी पाणी थेट पिण्यास अयोग्य असून एका ठिकाणी अत्यंत प्रदूषित असल्याचं देखील समोर आलेलं आहे। वाकडमधील कासा इम्पेरिया सोसायटीत सांडपाण्यामुळे एकेकाळी वापरत असलेली विहीर पूर्णपणे दूषित झाली असून सोसायटीला आता टँकरवरती अवलंबून राहावं लागतंय। संपूर्ण सोसायटी टँकरवरती अवलंबून आहे। म्हणजे या सोसायटीचे अध्यक्ष सांगतात की पाण्याची स्थिती इतकी खराब झाली की त्यांच्या कार्यरत STP देखील ते पाणी हाताळू शकला नाही। परिणामी 160 फ्लॅट्ससाठी दरवर्षी 24 ते 26 लाख रुपये केवळ पाण्यासाठी खर्च करावे लागत आहेत। ही समस्या केवळ आर्थिक नाही तर ती आरोग्य नियोजन आणि प्रशासनाच्या जबाबदारीशी थेट जोडलेली आहे। आज पुण्यासमोर प्रश्न स्पष्ट आहे, विकास हवा आहे, पण तो पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या किमतीवरच असावा का? नद्यांमध्ये वाहणारं सांडपाणी थांबवण्यासाठी STPची अंमलबजावणी काटेकोर करण्यासाठी आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी ठोस पावलं उचलली नाहीत तर हे शांत संकट उद्याच्या मोठ्या आपत्तीत बदलण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे। तर या गोष्टीवर तुम्हाला देखील काय वाटतंय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज.